गॅस टंचाईचा पहिला फटका हा छत्रपती संभाजीनगरच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीला बसलेला आहे। जवळपास 40 लहान कंपन्या म्हणजे लघु उद्योग बंद पडलेले आहेत। आणखी त्याची संख्या वाढू शकते। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मोठ्या कंपनींना दिला जाणारा गॅस बंद झालेला आहे, त्यासोबतच लघु उद्योगांना मिळणारा गॅस बंद झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये मोठ्या कंपन्यांवर त्याचे परिणाम जाणवू लागलेले आहेत। उद्यापासून अनेक कंपन्या बंद कराव्या लागतील अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे। मात्र दुसरीकडे मराठवाडा स्किल स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशन म्हणजे माशिया या संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे। जवळपास 40 लघु उद्योग बंद पडले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराच्या सभोवताली वाळूज MIDC, सेंद्रा, छत्रपती संभाजीनगर MIDC अशा MIDC आहेत आणि त्या MIDC मध्ये मोठ्या कंपन्यांसाठी लागणाऱ्या छोटे छोटे पार्ट्स या लघु उद्योजकाकडे तयार होतात। आता त्याच कंपन्यांवर गंडांतर आले, म्हणजे गॅस पुरवठा झाला नसल्यामुळं होत नसल्यामुळं कंपन्या बंद करण्याची वेळ आलेली आहे। काही जण आता कोरोनामध्ये जसं लॉकडाऊन कंपन्यांना करावं लागलं तीच वेळ येईल की काय अशी भीती व्यक्त केली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं या उद्योजकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि हे उद्योग बंद पडू नये यासाठीची खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर।